पडली का? कारण ते अपडेट नाहीये. आणि बिझनेस अशी गोष्ट आहे का कोणताही कंपनी जर एक सिंगल प्रोडक्ट पासून चालू झाली असेल ना तर भविष्यात त्याला प्रोडक्ट जी काही रेंज आहे ती वाढवावी लागणार आहे, चेंजेस आणावे लागणार आहेत. तोच प्रोडक्ट जर घेऊन बसतो तर मार्केटमध्ये आउटडेट होऊन जाईल. त्याकरता जो कंपनीचा लीडर आहे त्याला नेहमी नवीन काय इनोव्हेशन्स त्याने बघितलं पाहिजे. तर या सर्व अनेक काही गोष्टी आहेत. मी जास्त काही बोलणार नाही. सर आज जे काही स्कीम्स आहेत याबद्दल आज मुख्य प्रकाश सर टाकणार आहेत. त्याने रॉ मटेरियल पासून फिनिश गुड होतं यामध्ये जी काही पूर्ण प्रोसेस आहे यामध्ये कॉस्टिंग कुठे कमी करता येते का, जे काही त्यासाठी लागणार रॉ मटेरियल आहे ते आपण कुठून सोर्सिंग करतोय हे सर्वात महत्वाचं. याच्यावर प्राइस डिपेंड, यावर सर्व तुमची प्राइस ठरणार असते. तर अगदी रॉ मटेरियल पासून तर फिनिश गुड पर्यंत पूर्ण जी चेन आहे हे प्रत्येक सेक्शनवर प्रत्येक याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. यासाठी तुम्ही आणि खास करून कमी पगारवाली माणसं आपल्या कंपनीत आणण्यापेक्षा 10 माणसं आणायची तर 2च आणा, पण हायली टॅलेंटेड आणा की जे आपल्यापेक्षा हुशार असतील, का जे कंपनीमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड करू शकतात. फक्त भरती करायचे आणि स्वस्त मिळतात मॅन पॉवर म्हणून घ्यायचा याला अर्थ नाही. आणि आपल्यासोबत जे कोणी बिझनेसमध्ये पार्टनरशिप करणार आहेत किंवा पार्टनर होणार आहेत तर नक्कीच ते आपल्या पुढे 2 पाऊल पुढे असले पाहिजे जेणेकरून आपली ग्रोथ त्यांच्यासोबत होईल. त्यानंतर आपण जर बघितलं असेल की लँड असो, बिझनेस साठी लागणारे लँड असो, कॅपिटल असो, बिल्डिंग्स असो, प्लांट असो, त्यानंतर अनेक जे काही आहेत या गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा आपण नियोजन जे असतं मॅनेजमेंट ते प्रॉपर करून त्यानंतरच उडी मारायची. लोन घेतलंय आणि डायरेक्ट पूर्ण पैसा त्यामध्ये इन्व्हेस्ट केलाय असं करू नका. काय व्हाल तुम्ही फसून जाल, ब्लॉक व्हाल पूर्ण सिस्टम. तर लोन जे आहेत ना माझ्या माहितीनुसार ते एक्सपान्शन साठी घेतलं पाहिजे. सुरुवात जी आहे टाइमपास करतो, युट्यूब बघतो, सोशल मीडिया वापरतो, फेसबुक बघतो, इतर अनावश्यक गोष्टी बघण्यापेक्षा तुम्ही चांगला कॉन्टेंट कन्झ्युम करा. आलं लक्षात? चांगले बिझनेसचे तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट त्यामध्ये बघा. कोणत्या इंडस्ट्री आहेत का ज्या आज खरोखर मार्केटमध्ये त्यांचं चांगला होप्स आहेत, त्यांना कोणत्या नेमकी ट्रेंड काय चालू आहे किंवा त्या बिझनेस करत असताना त्या बिझनेसमॅनला काय काय प्रॉब्लेम्स आल्यात ते आपण त्यातून शिकू शकतो. कारण कसं आहे आपण स्वतः करून जर शिकत बसलो ना आपलं आयुष्य कमी पडेल. चाणक्य म्हणतात की तुम्ही दुसऱ्यांच्या चुकातून स्वतः शिका. तर म्हणून जे काही आहेत अनालिसिस करायचे तुम्ही त्या फोनचा टेक्नॉलॉजी तुमच्या हातात आहे, जग तुमच्या हातात आहे, तुम्ही सर्व जे आहे तर त्यामध्ये शोधू शकता. आपण काय करतो गाणे ऐकत बसतो, आपण काय करतो मूवीज बघत बसतो. हा वेळेचा अपव्यय. आणि बिझनेसमॅन जर व्हायचं असेल तर पैशापेक्षा सर्वात महत्वाचा टाइम आहे. बिकॉज टाइम इज मनी. बरोबर? वेळेला किंमत द्या. ही जी आता वेळ निघून गेली तर ही आयुष्यात पुन्हा येणार नाही. म्हणून बिझनेसमॅन साठी टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि बिझनेसमॅन ही अशी व्यक्ती आहे की 24 तास तो त्याच्या बिझनेसशी बांधलेला असतो. एम्प्लॉय फक्त 8 तास असतो. लक्षात घ्या, एम्प्लॉयचे डेडिकेशन फक्त 8 तास आहे. बिझनेसमॅनचं किती आहे? 24 तास. आणि बिझनेस ही काय अशी गोष्ट नाही का तुम्ही एकदा सिस्टम लावली आणि जे काही तुमचा स्टाफ आहे किंवा एम्प्लॉय त्यांच्या भरोश्यावर दिले ना आपण गोव्याला जाऊन मस्त समुद्राच्या किनारी लेमनेड पेत बसलो आणि आराम चाललाय आपला. याने बिझनेस होणार नाही. ही खूप नंतरची स्टेज आहे. प्रत्येक जण मल्ल्या नाही होऊ शकत. त्याचं उदाहरण सोडून देतो मी. त्यानंतर जे काय आहेत आपले व्यावसायिक रिलेशन्स. आपण कोणत्या कम्युनिटीमध्ये आहोत. आपण जर काही कम्युनिटी बघितल्या असतील, गुजरात सारखे स्टेट आहेत तिथं बिझनेसमॅन सर्व लोक आहेत. त्यानंतर काही वेगवेगळ्या मी नावं घेऊन बोलणार नाही, त्या कम्युनिटीचा आपण अभ्यास करावा. काय असं आहे का ते बिझनेसमध्ये आज सक्सेस होत आहे. आपलं ट्रान्झॅक्शन चांगलं असेल, जर आपलं ट्रान्झॅक्शन चांगलं असेल ना आपण टॉपअप पण करू शकतो लोन. जे आता तुम्ही 10 लाख घेतला असेल, बँका बसल्या आहेत तुम्हाला लोन द्यायला. बँकांचा बिझनेसच आहे का लोन देणं, कारण त्यांना व्याज भेटतंय त्यातून. आणि आपण विचार करतो की बँक लोन का देत नाही. आपली जर नीतिमत्ताच प्रॉपर नसेल बिझनेसच्या संदर्भात, कारण बँकांना खूप कटू अनुभव आलेले आहेत. लोक लोन घेतात, चांगलं एकदम स्टार्टअप दाखवतात, नंतर महिन्या 2 महिन्यात सर्व आटोपलेलं असतं. म्हणून बँकांना ही तुमच्याकडनं गॅरंटी शाश्वती पाहिजे का नाही मला खरोखर बिझनेस करायचा आहे.
मला खरोखर काहीतरी करायचंय, जोपर्यंत तुम्ही त्या मॅनेजरला कन्व्हिन्स करणार नाही तोपर्यंत मॅनेजर तुम्हाला लोन देणार नाही. कारण मॅनेजर सुद्धा बांधलेला आहे त्या बँकेशी. एखाद्या ठिकाणी लोन देताना पूर्ण तुमची सायकोलॉजी चेक होत असते, तुमचं बिहेवियर चेक होत असतं. तुम्ही किती खरे बोलतायत, किती खोटे बोलतायत, तुमचे आतापर्यंत तुम्ही त्या प्रोडक्टचं किती तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, कुठे कुठे काम केलं, हे सर्व ऑन साईट व्हिजिट होत असते त्या ठिकाणी. हे सर्व क्रॉस चेक झाल्यानंतरच लोन तुम्हाला डिस्बर्समेंट होणार आहे. त्याकरता बँक हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. आणि ज्याला खरोखर बिझनेस मनापासून करायचा आहे अशांनीच लोनच्या भानगडीत पडा. फक्त पैसे घेऊन गायब व्हायचं म्हणल्यासारखं हा विचार डोक्यातून काढून टाका. कारण काय आहे, बँक तुम्हाला सोडणार नाही. आपला हा गैरसमज आहे का नाही, काय होत नाही, खूप काय होतं, सिबिल डॅमेज होतो, तुमचं फ्युचर डॅमेज होतं. ह्या गोष्टी तुम्हाला जर बिझनेसमॅन व्हायचं असेल, तुमचे ट्रान्झॅक्शन चांगले असले पाहिजेत. आणि त्यामध्ये मला वाटतं आता सुरुवात जे काही सीड फंड आहे, अगदी 50 लाखापर्यंत सीड फंड बँक द्यायला तयार आहेत, शासन द्यायला तयार आहे. पण तुमच्या प्रोजेक्टमध्ये तसं दम आहेत का? युनिकनेस जो काल म्हणत होतो, युएसपी आहे का तुमच्या प्रोडक्टची? त्याला काय फ्युचर आहे? आतापर्यंत किती तुम्ही त्यामध्ये काम केलेलं आहे? जर खरोखर तुम्ही त्यामध्ये आतापर्यंत काही काम केलं असेल, तुमच्याजवळ काही एक्सपिरियन्स असेल, तर त्याचा तुम्हाला नक्की लोन घेताना फायदा होणार आहे, नक्की बेनिफिट होणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं की काही ट्रेड सिक्रेट बद्दल काल आपण बोललो, सरांनी आल्याच्या नंतर मला वाटतं आमचं डिस्कशन झालं की एक्सपान्शन करत असताना तुम्ही ट्रेड सिक्रेट कसं काय कॉन्फिडेन्शियल ठेवाल. त्याच्या सिस्टम्स आहेत, खूप साऱ्या सिस्टम आहे. आपण जर बघितलं का KFC आहे, KFCच्या अनेक जे काही फ्रँचायझी मॉडेल आहेत देशभरात, पूर्ण जगभरात त्यांच्या फ्रँचायझी आहेत. त्यांनी ट्रेड सिक्रेट मेंटेन केलेले आहेत. त्याचे प्रीमिक्सेस असतात सर, काही प्रीमिक्सेस म्हणजे सेमी कुक काही मसाले असतात, त्यांची 50% ऑलरेडी बनवलेली असते, तर फक्त रेडी टू फ्राय RTC मॉडेल म्हणतात असतो. म्हणून तिकडनं जे काही येणाऱ्या वस्तू आहेत तर त्यांचे प्राइसेस कमी आहे, कारण की त्यांच्याजवळ सिस्टम त्यांनी लावलेलं आहे. त्यानंतर उद्योजकाची काय मानसिकता असली पाहिजे, त्याचं थिंकिंग कसं असलं पाहिजे, त्याने मार्केटमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे गॅप्स आहेत त्याला अपॉर्च्युनिटी आपण म्हणू शकतो, तर ते कसे आयडेंटिफाय केले पाहिजे. आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्याला कशा पद्धतीने सोल्युशन दिलं पाहिजे. या सर्व विषय जे आहेत हे उद्योजकतेच्या संदर्भात आहेत, याला म्हणतात एंटरप्रेन्योरशिप. त्यानंतर बिझनेस करत असताना कोणकोणते चॅलेंजेस येतात. आपण जर बघितलं की बिझनेस चालू करण्यापूर्वी आपला सर्वात मोठा जो प्रॉब्लेम असतो तर तो असतो पैसा. माझ्याकडे पैसा येईल तेव्हा मी बिझनेस करेन. मित्रांनो, बिझनेस केल्यानंतर पैसा येणार आहे, बिझनेस करण्याच्या अगोदर कसं काय पैसा येईल आपल्याकडं? आणि काही नाहीये हेच आपल्याजवळ एक कारण आहे का नाही मला बिझनेसमॅन व्हायचं. बिझनेसमॅन झाल्यावर आपल्याजवळ फंडिंग येणार आहे आणि शासन बसलंय त्यासाठी. परंतु शासन असं कोणालाही पैसा देईल का? बँक जे आहे, तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण स्टडी करतो मॅनेजर. खरोखर तुमच्या प्रोडक्ट मध्ये दम आहेत का? तुम्ही खरोखर बिझनेस लोन घेऊन त्यानंतर फक्त घेऊन नंतर गायब तर होणार नाही ना. हे पूर्ण गोष्टी व्हेरीफाय करत असतात आणि त्यानंतरच तुमचं लोन सँक्शन करत असतात. तुमची जे काय आहे, तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये, त्याचं मार्केट ट्रेंड सध्या काय आहे, त्या प्रोडक्टला किती डिमांड आहे, त्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, हे सर्व फॅक्टर जे आहेत यावर मॅनेजर विचार करून त्यानंतर ते लोन सँक्शन करत असतो. तुमचं सिबिल कसं आहे, त्यानंतर तुमची टीम कशी काम करते, तुमच्या कंपनीचं फ्युचर कसं आहे, हे सगळे फॅक्टर जे आहेत तर तो मॅनेजर चेक करत असतो. खास करून आपला पेशन्स पण चेक करत असतो. तुम्ही मार्केटमध्ये काही फॉर एक्झाम्पल काही कॅलॅमिटीज जर आल्या तर तुम्ही सस्टेन करू शकतो का तुमचा बिझनेस, ही सुद्धा गोष्ट बघितली जाते. तुम्ही त्याला रिटर्न कशा पद्धतीने करणार याची सुद्धा खातरजमा बँक तुमच्याकडनं करून घेत असते. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्या आज सरांकडनं समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर फॉर एक्झाम्पल CMEGP जे काही लोन 2 महिन्यामध्ये PMFE सारखं जे लोन आहे ते 1 महिना सुद्धा सँक्शन होत आहे. म्हणजे फॅसिलिटी खूप आल्या आहेत, फक्त आपल्याजवळ पेशन्स असणं गरजेचं आहे. तर त्यामुळं आजचे जे काही सेशन असणार आहे तर शासनाच्या बिझनेस साठी कोणकोणत्या योजना आहेत, त्यासाठी लागणारे काय काय निकष आहेत, कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय आपण त्या लोनच्या माध्यमातून करू शकतो. सर आज आपल्याला एकदम त्यामध्ये डिटेल असा त्या संदर्भात माहिती देणार आहे. आणि उद्योजक का झालं पाहिजे, काल या विषयावर सरांनी थोडा प्रकाश टाकला की आज आपण बघितलं कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, प्रत्येकाला नोकरी मिळणं काही शक्य नाहीये. 10 जागा असेल तर त्यासाठी 10,000 ऍप्लिकेशन्स येत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त आता प्लॅन ए वर डिपेंड राहून जमणार नाही.
आपल्याला प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी आपल्याला फ्लेक्झिबिलिटी ठेवावी लागणार आहे. काही काही मुलं एमपीएससीच्या एक्झाम साठी स्ट्रगल करतात, अभ्यास करतात. प्रत्येक जण अधिकारी होऊ शकतो का? नाही होऊ शकत. अशा वेळेस आपल्याला प्लॅन बी, प्लॅन सी हा ठेवावाच लागणार आहे. काळाची गरज आहे, फ्लेक्झिबल व्हावंच लागणार आहे. त्यानंतर आता आपण बघितलं असेल सर्वत्र ऑटोमेशन आलेले आहेत. ज्या ठिकाणी 10 माणसं काम करायची त्या ठिकाणी आज 1 मशीन काम करते. अशा पद्धतीने आपला जो काही रोजगार आहे तो हिरावला गेलाय आपल्यापासून. आणि म्हणून आज या ऑटोमेशनच्या दुनियेमध्ये, या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये आपल्याला कुठेतरी जे आहेत तर स्वतःचा व्यापार, स्वतःचा उद्योग, जे काही एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस प्रोग्राम या ठिकाणी संस्थेने चालू केलेत, या मागचा हेतूच हा आहे. आणि आपलं जे काही केंद्र शासन आहे ते सुद्धा स्किल इंडिया असो, आत्मनिर्भर भारत असो, स्टार्टअप इंडिया असो, हे प्रोजेक्ट का आणले त्यांनी? कारण की त्यांना माहिती आहे बाहेर चायना सारखे जे देश आहेत त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे बिझनेसचे क्लस्टर बनवले त्यांनी. सेम व्यापार करणारे किंवा सेम जो काही एरियामध्ये काम करणारे जे काही कंपनी